अनेक पदं येतील जातील भविष्यात मिळतील. माझं वय आता 36 आहे, मला अजून पदं मिळू शकतात, अजून खूप काय मिळू शकते. पण या सगळ्या गोष्टीपेक्षा शेतकरी महत्वाचा आहे आणि त्या शेतकऱ्यासोबत माझी बांधिलकी आहे. माझी बांधिलकी शेतकरी चळवळी सोबत आहे, म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत. आज जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यात चळवळी निर्माण झाल्या, मोडल्या तोडल्या, कोण कुठे गेला कोण कुठे गेला. परंतु पंढरपूर तालुका हा एक असा तालुका आहे इथं स्पिरिट असणारी माणसं आहे. आणि आम्ही समाधान अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे दीपक अध्यक्षांनी तशी ही सगळी एकत्र म्हणून बांधलेली. जरी आज शनी महाराज असतील, अध्यक्ष असतील, सगळे वेगवेगळ्या ठिकाणी असतील, पण आम्ही सर्वजण आजही एकमेकाला भावासारखं वागतो. आम्ही एकमेकाचा मान सन्मान करतो. कुठल्या पुढाऱ्याने, गाव पुढाऱ्याने, कुठल्या राजकीय आमच्या एखाद्या माणसाला अडचण करायला प्रयत्न करतो, आम्ही ती सगळी जमिनीची घालवतो. त्याच्यावर काही नैसर्गिक सामाजिक संकट आज तुझ्या पाठीमागं उभा राहतो. आणि हे आज आम्ही करत नाही, आज करत नाही, ही कुणाला सांगायची मी गरज नाही. कारण जो चळवळीनं आम्हाला विचार दिला तो विचार आम्ही ह्या तालुक्यात कधीही मोडू दिलेला नाही. म्हणजे आम्हाला काही गोष्टींचा त्रास झाला, काही गोष्टींमुळे आम्हाला त्रास सहन करावा लागला, काही अडचणी आल्या, परंतु त्याची कधी तमा बाळगली नाही. प्रत्येक वेळी आम्ही शेतकऱ्याला आणि या चळवळीला महत्त्व दिले. खरं तर या गोष्टी बोलण्यासारख्या खूप आहेत, परंतु मीटिंग लांबलेली आहे. आणि आजचा आपला महत्त्वाचा विषय आहे की आगामी साखर हंगामाचा दर काय असावा, आगामी साखर हंगामाचं आंदोलन काय असावं आणि मागील काळात झालेल्या साखर हंगामातला लेखाजोखा वाचणे आणि त्या दृष्टीनं आपल्या सोलापूर जिल्ह्यातील या चळवळीच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी विचारविनिमय करणे. खरं तर मागील हंगामात मला वाटतं सोलापूर जिल्ह्यातले 35 साखर कारखाने सुरू झाले होते. 1,63,00,000 टन ऊस गाळप झाला आणि त्यापैकी 4,363 कोटी रुपयाची ऊस बिलं या साखर कारखानदारांनी शेतकऱ्याच्या खात्यावर केली. आज ही सोलापूर जिल्ह्यात 337 कोटी रुपये थकीत एफआरपी आहे. आणि अध्यक्ष या एफआरपीच्या रिपोर्टमध्ये आपल्याला महत्त्वाचा बदल करावा लागतो. एफआरपीचा रिपोर्ट हा वार्षिक गाळप हंगामाप्रमाणे धरला जातो आणि आपण बऱ्याच वेळा बघितलंय अनेक साखर कारखाने रिकव्हरी कमी दाखवून आपल्या कारखान्याची कमीत कमी कशी एफआरपी बसेल याच्याकडे त्यांचा कल असतो. त्याच्यामुळं जरी आपण गेल्या वर्षी 3,000 दर घेतला असता तरी अनेक साखर कारखान्याची एफआरपी 2400-2500 याच्या आसपासच आहे. आणि जो वरचा दर आहे तो एफआरपीच्या पेक्षा जादाचा दर आहे. त्यामुळे हे साखर कारखानदार पहिल्या 2-3 मस्टरची संपूर्ण बिलं दिली तर पहिल्या शेतकऱ्याला 3,000 दर मिळतो आणि जानेवारी पासून पुढच्या शेतकऱ्याला जो कमी दर मिळतोय तो पहिल्या शेतकऱ्याला एफआरपी पेक्षा 500 जादा असल्यामुळे त्याची टक्केवारी 95% पुढे एफआरपी पेड मध्ये झाली आणि तो साखर आयुक्ताच्या रेड झोन मधनं बाजूला होतो. आणि एका बाजूला शेतकऱ्याला बिलच मिळत नाही आणि एका बाजूला कारखान्याचा बागासाहेब रिपोर्ट दिसतो एफआरपी पेड आहे. ही त्यातली खूप मोठी तफावत आहे सर. आणि ती साखर आयुक्त लेवलवर आपल्याला दर 15 वाड्याला एखाद्या XYZ साखर कारखान्याने जाहीर केलेला दर आणि त्या 15 वाड्यात गाळप झालेला ऊस आणि पेड झालेलं बिल यानुसार एफआरपी कॅल्क्युलेट केली पाहिजे. हा एक खूप मोठा विषय आहे. त्यानंतर आता जे साखरेचे दर वाढलेले आहेत यामुळे सगळ्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. आम्हालाही त्याचा एक सुखद धक्का बसलेला आहे आणि ही आपल्या सगळ्यासाठी चांगली बाब आहे. कारण शेतकऱ्यांना उत्पादन खर्च इतक्या पटीत वाढलेला आहे, मजुरी वाढली, खताचे दर वाढले, लिक्विड वाढले. आपला ऊस तोडून काटा खाण्यासाठी शेतकऱ्याकडे यायचं नाही. तर प्रत्येक कारखान्याला ऊस विकास खातं आहे आणि त्या ऊस विकास खात्यातले अधिकारी फक्त प्रचाराला न वापरता शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन ही जी काही रोग आलेले आहेत याच्यावर त्याला मार्गदर्शन दिलं पाहिजे. माफक दरात ड्रोन उपलब्ध करून दिला पाहिजे. आणि VSI सारखी जी आपली संस्था आहे जी उसावल्या रोगावर अनेक वर्ष झालं रिसर्च करते आणि मार्केट रेटपेक्षा माफक दरात ही VSI संस्था शेतकऱ्यांना औषध उपलब्ध करून देते. परंतु दुर्दैवाची बाब अशी आहे आपला पंढरपूर तालुका जो लाख टनात ऊस गाळप करतो या तालुक्याचा एकही कारखाना VSIचं औषध शेतकरी बांधापर्यंत देत नाही. ही खूप मोठी शोकांतिक आहे. म्हणजे एका बाजूला तुम्हाला आज तणनाशक फवारायचं म्हणलं तर 2,000 घालावं लागतं. एखादं
लिक्विड NPK पेट्रोल आणून सोडायची असेल तर ती 2-3 हजार घालावं लागते, ती व्यवसायाला 500-700 रुपये मिळते. आणि साखर कारखान्याकडे जे खत आहे ते त्याचं कामच करत नाही. त्यामुळे पण ही आपली खर्चाची बाजू वाढत चालली आहे. दुसरा विषय, मागील वर्षी जो आता त्यांनी चक्राचा विषय सांगितला, त्यानंतर जी कोण 3000 रुपये ज्या कारखान्याने दर दिला नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचा एक आपण आजच्या मागणीचा विषय महत्वाचा घ्यावा. कारण त्या लोकांनी आपल्याकडे लेखी आश्वासन दिलेलं आहे. त्या ठिकाणी ॲडव्होकेट किरणराजे त्यांना मी विनंती करतो, अशा भामट्या कारखानदाराला कोर्टातनं काही चाप लावता येते का बघा. कारण फक्त ही लढाई रस्त्यावरची नाही, ही लढाई कागदावरची पण नाही, आणि ही लढाई भांडायची नाही, ही लढाई काही दिशेने लढावं लागणार. कारण समोर असलेली माणसं ही दूर आहेत आणि त्यांचं टार्गेट एकच असतंय, आपल्याला दिशाहीन करणं. परंतु आजपर्यंत या पंढरपूर तालुक्यातल्या चळवळीनं प्रत्येक गाव हा कारखानदाराचा हाणून पाडलेला आहे. आणि इथून पुढेही आमचा चळवळीचा गनिमिकावा या साखर कारखानदारांना कधीही कळणार नाही. आम्ही त्यांच्याकडून जर काय सोडणार नाही. कारण आम्ही कुठेही असो, कुठल्याही परिस्थितीत असो, कसंही असो, ज्या वेळेस शेतकऱ्याचा प्रश्न येईल त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी एकजुटीने उभा राहिलेलो आहे. ते इतिहासात पण तुम्ही बघितलंय आणि आता पण आहे. पण आता जसं दिल्लीला आंदोलन झालं, तरुणाईनं मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला, त्या धर्तीवर आपण आपल्या शेतकऱ्याच्या तरुण पोरांना आपल्या बापाच्या घामाच्या लढाईसाठी प्रवृत्त करणं गरजेचं आहे. आज आपण संभाजीनगरची घटना बघितली. आयफोनसाठी जर एखादं पोरग आत्महत्या करत असेल तर या महाराष्ट्राच्या मातीत जे महात्मे घडले, ज्यांनी लढून तलवारीच्या पाठीवर हे स्वराज्य निर्माण केलं, त्यांना आपण त्यांचे विचार काय घेतोय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण या मोबाईलनं आपल्याला या स्क्रीन मध्ये कैद केलेला आहे. या स्क्रीन मधनं या शेतकऱ्याच्या पोरांनी बाहेर पडलं पाहिजे. आणि आपल्या बापाचं दुःख काय आहे, आज शेतीत जर 1 लाख रुपये गुंतवणूक केली एखाद्या पिकात तर त्याच्या हातात 60-70 हजार रुपये पण येत नाही. आणि त्यापेक्षा भयानक मोठं दुःख असं आहे, आणि याची जाणीव त्या शेतकऱ्याच्या पोरांना तेवढं नाही हो. म्हणूनच ही तरुण पिढी चळवळीकडे वळली पाहिजे. ती तरुण पिढी चळवळीत आली तरच त्यांना त्यांच्या बापांचं दुःख कळेल आणि भविष्यातल्या आपल्या सगळ्या अडचणी दूर होतील. खरं तर या वर्षी मी आपल्या बैठकीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखानदारांना एक आवाहन करतो. कारण ते प्रत्येक वर्षी अध्यक्ष आपल्यावर आरोप करत असतात, तुम्ही वाहनं अडवता, टायर फोडता, अचानक येऊन बसता, अमक करता. आज ऑगस्ट महिना आहे, सप्टेंबर आणि ऑक्टोबर पुढे 2 महिने आहेत. 2 महिने आधीच तुम्हाला या सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या चळवळीच्या वतीनं, शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही विनंती करतोय, तुम्ही साखर कारखान्याचे दर जाहीर करूनच कारखाने सुरू करा. उद्या आम्ही येऊन तुम्हाला कुठं जर अडवल्यानंतर किंवा आम्ही येऊन अडवायची वाट बघत बसण्यापेक्षा तुमचं सुद्धा शेतकऱ्याप्रती किती प्रेम आहे, तुमचं किती दातृत्व आहे हे आता आम्हाला पण बघायचं. का तुम्हाला फक्त हलग्या वाजल्यावरच माझी हे पण आम्हाला बघायचं. त्यामुळं ही या वर्षीची लढाई भूतोना भविष्य होणार आहे. आणि इतिहासातलं सगळ्यात मोठं आंदोलन हे सोलापूर जिल्ह्यात ऊस आंदोलन होणार आहे. याची जाणीव या साखर कारखानदाराला करून देण्यासाठीच आम्ही आज बैठक घेतली. त्यामुळं कुणीही या चळवळीकडे फाडून बघायचा प्रयत्न करू नका. तुम्ही कितीही फाडून ह्याच्या तळात गेला तर इथला प्रत्येक मावळा हा शेतकरी हिताचीच भाषा करेल आणि शेतकऱ्याच्या हितासाठीच लढत राहील. आता राहिलेला महत्वाचा विषय आहे त्यांच्यावर पहिल्यांदा कारवाईची मागणी करणे. जर राजकीय दबाव वापरून कोण कारवाई थांबवत असलं तर त्याच्या दारात जाऊन बसणे. आणि त्यानंतर आता साखर दरवाढीचा किती फायदा आपल्या शेतकऱ्यांना करून देता येईल याबाबत सुद्धा विचारविनिमय करणे. या सर्व गोष्टींचा वाद आपण इथं करत आहोत. आणि बोलण्यासारखे विषय आहेत. फक्त जाता जाता एकच सांगतो, जे येतील त्यांना सोबत घेऊन आणि जे न येतील त्यांना सोडून केलं आम्ही लढत असतो. आमची ही लोकप्रिय थांबते, उतरणारे उतरतात, बसणारे बसतात, ट्रेन कधी थांबत नाही. जो अडवाई त्याला उडवून पुढे जाते. त्यामुळं हे सातत्याने चालू आहे. गेल्या 20 वर्षात आम्ही चालू ठेवलेलं आहे. अध्यक्षांनी 26-27 वर्षापासून चालू ठेवलंय.
आणि इथून पुढे तुमच्यासारख्या तरुण पिढीनं पुढे चालू ठेवावं अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळं लढणाऱ्या प्रत्येक माणसासोबत आम्ही आहे आणि आमचा हेतू एकच आहे, शेतकरी हित, आणि ह्याच्यापासून आम्ही कधी प्रवृत्त होणार नाही. राहिला संचालक पदाचा विषय, ज्या वेळेस मागच्या वर्षी आंदोलनाला सुरुवात झाली आणि एका कारखान्यावर गेल्यानंतर त्यांनी पहिला प्रश्न आमच्या अध्यक्षांना विचारला, तुम्ही इतर कारखान्याचे संचालक घेऊन आंदोलन करताय, त्या क्षणाला आम्ही त्या पदाचा राजीनामा दिलेले. त्या पदात राजीनामा दिल्यापासून त्या संस्थेच्या कुठल्याही मीटिंग मध्ये, कार्यक्रमामध्ये अधिकृतपणे कुठल्याही रजिस्टरवर सही करण्यासाठी गेलेलो नाही. त्या कारखान्याच्या गेटच्या आत एक पाऊली टाकलेलं नाही. अहो सर, तुम्ही चौकशी करून घेऊ शकता, कारण आम्ही तत्वी माणसं आहे, आम्ही तत्व कधीच मोडत नाही. अनेक शेतकऱ्यांचे फोन आले राजीनामा दिल्यावर, तेव्हा तुम्ही त्या प्रक्रियेत पाहिजे. अनेक शेतकऱ्याचे ऊस अडवतात इतर साखर कारखानदार, आपला कोणता माणूस पाहिजे. पण जर एखादं पदामुळे जर एखाद्या आंदोलनाला अडचण येत असेल तर ते कुठल्या आंदोलनापेक्षा पद मोठं नाही. असे अनेक पद लोंबकळणार आहेत, येणार आहेत, जाणार आहेत, त्याची आम्हाला फिकीर नाही. शेतकऱ्यांच्या ऊसाला दर मिळाला पाहिजे, आम्हाला दाम मिळाला पाहिजे, एवढंच आम्ही ह्या चळवळीत शिकलोय आणि इथून पुढे हाच हेतू राहणार आहे. एवढंच बोलतो सर्वजण आला